बघा सकाळ सकाळी एवढं पळू केलं आम्ही. एवढंच करायचं पण कधी धावपळ करायला. नाही तिघां मिळून भेटलं ना 4 मिनिटात होतं घ्या. होते ना 16 मिनिटाचा. त्यांना घे ना. रायडर येतोय 4 मिनिटामध्ये. पटकन कर कोमल. जा 2 मिनिटं जा बेटा. चल. ग्रीन चटणी पण रेडी झालेली आहे, पराठे पण रेडी झालेले आहेत आणि हे एक चमचा आपल्याला एक सोबत देता येईल. ही छोटी पन्नी आहे, झिप लॉक वाली पन्नी आहे. याच्यामध्ये आपण ग्रीन चटणी देणार आहोत. हे 2 पॅकेट आणलेत ग्रीन चटणी आणि सॉससाठी, जे पराठे सोबत असतो ना तो. त्यासोबतच ही मोठी पन्नी आणलेली आहे. हे कोमलची चालू आहे इकडे परीक्षा म्हणण्यापेक्षा ट्रायल बेसिसवर आम्ही ट्राय करतोय. एक 5 मिनिटामध्ये पराठा रेडी होतो का नाही ते बघतोय. तर हा आलूचा पराठा केलेला आहे, हे आलूचं सारण तयार केलेलं आहे. त्यासोबतच मटर पराठा पण आहे आपल्याकडं, तर तो पण आपण ट्राय करणार आहोत. आणि काही कोमल काल काय म्हटले माहिती तुम्हाला लाज वाटते की म्हणजे आईकडून तुम्ही काम करून घेता या वयामध्ये. सांगा आता, माझं तोंड मग खवळतं बरं का, मला एवढं खवळून देते लोक. आता तू सांग, आईचं नावानं चालू केलं तर आईनंच करणं भाग आहे का? काय कोमलच करणार आहे हो मित्रांनो. काय बोलू तुम्हाला, मी बोललो तर परत मग वादविवाद वाढतात बरं. काय सांगा तुम्हाला. हा बोला. भागो इकडे परी आहे. परीचा पराठा खाणार आहेस का? छान असा आलू पराठा बनवते आहे कोमल. आपल्याकडं चीज पराठा पण आहे. चला वा इकडे, चला वा घरात. लाईट लावा तिकडे. या इकडे बस. पिठ्या कुठे? फक्त अवघ्या 5 मिनिटामध्ये कोमलनं पराठा रेडी केला. किती मिनिटं झाली कोमल? है ना छान असा. कोणतं आई? टिट्या बाय. ओके गुड कोमल. ही 2 क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. समथिंग 110 रुपयामध्ये 2 आपण काहीतरी देतो. डिलिव्हरी चार्जेस वगैरे, पॅकिंग सगळं पकडून. तुम्ही एक गोष्ट सांगा, हे पुरतंय का नाही करायला. मी बाकी रेस्टॉरंटमध्ये थांबणे 1 मिनिट बोलतोय ना 1 मिनिट थांब ना. तर बाकी रेस्टॉरंटचे पण मी रेट पाहिले तर 150 रुपये 120 रुपयापर्यंत ते पराठा देत आहे. पण आपण 2 पीस देतो 110 रुपयामध्ये. तर याला आता तुम्ही, मला नाही माहिती पुरतंय का नाही, तर तुम्ही म्हणता की खूप महाग येतोय. काय ते पॅक करायचं बेटा त्यामध्ये. हां चल कर पटकन 2 पराठे कोमल. हां आणि हे साहित्य आणलं तुम्हाला दाखवते का, थांब. चल इकडं. तर हे बघा, हे ग्लास आणले. तसे दाखव. हे ग्लास आणलेले आहेत. हे झाकणवाले ग्लास आहेत. काय हो करून टाक ना मग उरलेले. हे बघा, हे ग्लास आपण लस्सीसाठी आणलेले. हे झाकण काढायचे. तर हे झाकण सोबत आहे ना जवळपास 260 रुपयात पडलेत. 240 ते 260 रुपयात, म्हणजे 2.5 रुपयाला एक ग्लास पडतो तो. मग त्याचे पण चार्जेस इन्क्लूड करा. थांब ना 1 मिनटं. काही नाही त्या खायची काहीच गोष्ट नाही आहे. हां तर हे बघा, हे चमचे आणलेत लस्सीसाठी, जे आपल्याकडे मलाई लस्सी अवेलेबल आहे ना आपल्या क्लाउड किचनमध्ये. तर हे चमचे आणलेले आहेत. एक चमचा आपल्याला एक सोबत देता येईल. ही छोटी पन्नी आहे, झिप लॉकवाली पन्नी आहे. याच्यामध्ये आपण ग्रीन चटणी देणार आहोत. हे 2 पॅकेट आणलेत ग्रीन चटणी आणि सॉससाठी, जे पराठे सोबत असतो ना तो. त्यासोबतच ही मोठी पन्नी आणलेली आहे. हे सिल्वर पन्नी आहे. त्यामध्ये आपण गरम राहण्यासाठी सिल्वर पाऊच म्हणतात ना त्याला. यामध्ये आपण देऊ शकतो, पराठे देऊ शकतो. मी पराठे याच्यामध्येच पॅक करणार आहे. तुम्हाला सांगेल कशी करणार आहे तर. आणि थांब ना बेटा 1 मिनटं. ही व्हाईट आहे, हे व्हाईट कॅरी बॅग आहे. जेव्हा ऑर्डर छोट्या असतील तेव्हा याच्यात पॅक करता येईल आपल्याला, म्हणजे वरतून देता येईल. आणि हे कागदी पिशव्या आणल्यात, ह्या किलोवर भेटल्यात. तर ह्या आपल्याला जवळपास 60 रुपये किलो भेटल्यात. 1 किलो आहे. हे पण जवळपास 120 रुपये 130 रुपये असे जवळपास 750 रुपये माझे गेलेत. आणि हे आपले पॅकिंगचे स्वतः जवळचे पैसे खर्च करावे लागतात. त्यांची कवाईन माहीत नाही झोमॅटोवरून, पण हे स्वतः जवळचे पैसे ऐट ठेवतात. सगळं स्वतः जवळचे पैसे त्यात खर्च करावे लागतात. आणि मग तिथं आपल्याला ऑप्शन पण येतं की तुम्ही त्यामध्ये पॅकिंगचे एक्स्ट्रा चार्जेस लावणार आहात का नाही. तर मी काही लावले नाही, कारण की ऑलरेडी मला असं वाटतं की आमचे पराठे थोडे महागच आहे. आणि तुम्ही ते सांगा कमेंटमध्ये, महाग वाटताय का तुम्हाला. 2 पराठे देतो 110 रुपयामध्ये. हां आणि इकडं बघा, हे पाय
हे पा येड येड बघा येड येड. येड्याला सांभाळावं लागते. हा हे जरा शांत आहे. काय नाही शांत तिथे जाता गहू ये. कायच कराय 2 लेकराचं बाबा. काही दिवस घेऊन जा मित्रांनो. काय हसती. हा झालं उद्यापासून परी पण शाळेत जाईल. हा उडी मारून दाखवते बाई. हा बाई लागलं. तर हे बघा हे असे काही आपले पराठे झालेले आहेत. कोमल दाखव एकदा. हे बघा क्वांटिटी बघा क्वालिटी बघा. छान वाटतं का सांगा. हे बघ केलेले आहेत ना. चल आई बघ हे पराठे हे 2 110 रुपयामध्ये 2 देणार आहोत आपण. वाव, कशी वाटते क्वालिटी. छान वाटते. थोडं याला काही तेल तूप ते हा तूप नाही बटर असतं त्याला. बटर लावून द्यायचं त्याला. छान बनवलं. हा आणि यांना आता बसून खाऊ घाल. मग कधी खायचं. तुला खायचंय का ना. आपली आठवण. चल 110 रुपये द्या. चला त्यातले मोठे चार्जेस असतात आई. त्यामध्ये GST ची जातात. त्यासोबत झोमॅटोचे प्लॅटफॉर्म फी जाते. खूप काही असं तेव्हा ते आपल्या हातात थोडेफार पैसे पडतात. असंच करून 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 थोडंफार आपल्या बिझनेससाठी काही करावं लागेल. काय म्हणते कोमल. आता आम्ही मटर पराठा जो आहे तो ट्राय करणार आहोत. रेडी आहे कोमल. आता मटरची स्टफिंग बनव. हां गॅस पॉज कर आणि हे बनव. याची थोडी ठेवून द्यायला पाहिजे तू. बटाटे आहे आणि आम्ही सकाळी काय करतो माहिती आहे का. हे बटाटे असे उकडून ठेवतो सकाळच्या टायमाला. जेणेकरून दिवसभर ऑर्डर पडल्या तर आपण लगेच ते बनवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. अशी प्री तयारी थोडीफार करावं लागते सकाळ सकाळी जेणेकरून. आणि कसं असं पराठे जे आहेत ना ते लोक नाश्त्यासाठी मागवतात. त्यामुळे दुपारी याचे ऑर्डर पडतील असं आपण म्हणू शकत नाही. सकाळी किंवा रात्री. आणि बरेचसे लोकांना हे पण कमेंट्स केले की दादा त्यामध्ये कोल्ड कॉफी ॲड कर. तर त्यामध्ये कोल्ड कॉफी देखील ॲड केलेली मी. मलाई लस्सी केलेली आहे. चपाती केलेली आहे. चीज पराठा मटर पराठा आलू पराठा. त्यासोबतच सॉल्टेड फ्रेंच फ्राईज असू द्या किंवा मग पेरी पेरी फ्रेंच फ्राईज असू द्या. आणि अजून 1-2 पदार्थ. हा मूग पकोडे आणि पालक पकोडे असे हे 2 एक ॲड केलेले. त्यात अजून पकोडे खायचे का. हे कसं झालं छान झालं का. खाली बस तू खाली बस. तू खाऊन घे चल. तर या मित्रांनो पराठे खाण्यासाठी. आणि तुम्ही कायच बोलू तुम्हाला आता मी. काढ बाहेर बघू दे मला. तर चला मी तुम्हाला एक थोड्या वेळात परत भेटतो. आजी आलेली आहे आणि आजी आता टेस्ट करणार आहे. आजी बसा खाली. दे आजीला. घ्या आजी टेस्ट करा बरं एकदा. एवढं सगळं खाऊ चांगलं खा आणि सांगा टेस्ट कशी झाली. आणि मग तुम्हाला सांगतो मी. खा तर सही. खायच्या आधीच मस्त झाली म्हणता. वस्तू केली ना तू चांगली करतो. मस्त झाली. आता हे आपण 110 रुपयामध्ये 2 देणार आहोत. कसं आहे चांगलं वाटतं तुम्हाला. यांना दरवाजा ए वा इकडं चल. इकडं ती ग्रीन चटणीची तयारी चालू आहे बघा. इथं कोमल तयारी करतीये. आणि हे मटरची तयारी चालू आहे. आमच्या घरात पसारा ना खूपच झालाय. आम्ही काय करू सांगा मित्रांनो. मी काय बोलू यार तुम्हाला. हे मटर धुवायला टाकलेत. होऊ दे बर्फ झालेला त्याचा. तुम्ही वरती सोडू नका. डोक्याला लागणार नाही का रे याच्या? कायच करावं ते यांचं. जा पुढे मारू. मम्मा कुठे तिची वरती का. पप्पा वरती का. व्हिडिओ चालू आहे का. मजा येईल मग आता. दे मम्माला आवाज दे. काकाला आवाज दे. काकाला आवाज दे. तुम्ही टाकून द्या खाली. रडून दाखव रडू. चला खा पटापटा बसा खाली. चला कोणीच खात नाही. सगळे खा. चला सगळ्याची पोटं भरलेली आहेत. ती चटणी होईल थांब मी खातो त्याला. ठेवणी चटणी देऊ दे. बघा पहिली ऑर्डर पडलेली आहे आणि कोमल इथं ऑलरेडी ते बनवत होती. आई 2 मिनिटं लेकराला घेतले पॅक करू दे एकदा. इथं टाइम येतोय 16 मिनिटाचा. त्यांना घे ना.
रायडर येतोय 4 मिनिटामध्ये. पटकन कर कोमल. जा 2 मिनिटं जा बेटा. चल. ग्रीन चटणी पण रेडी झालेली आहे, पराठे पण रेडी झालेले आहेत आणि हे आवरायचंच होतं की ऑर्डर पडली. थांब एक मिनिट. आई 2 मिनिटं हिला तर घे ग. ये बाळा गर्दी. तू घे ना तिला पटकन. असं चालणार बघा माझ्या घरी. चल पैसे देते ना. हा जा दुकानात घेऊन जा. दुकानात. बाय. चल झाली ऑर्डर पडलेली आपल्याला. 1 मलाई लस्सी आणि 2 आलू पराठे. पॅकिंग पण स्वतःच करायची सगळं काही. हेल्प करू कोमल? असं सगळी परेशान होणार आहे. हो टाकण्याच्या हिशोबाने आता किती टाकायचं विचारते. आणि ही पहिली ऑर्डर आमची 305 रुपयाची आहे मित्रांनो. आहे 305 रुपयाची ऑर्डर आहे. काय द्यायचं? 2 पराठे आहेत आणि 1 मलाई लस्सी लस्सी आहे का? आहे ना. लगेच करावं लागेल पण ती. तुम्ही बाहेरच जा. तुम्ही 2 मिनिटं तुम्ही इथं थांबूच ना. हा पैसे घ्या जा तुम्ही. हे गरम आहेत का पण 14 मिनिटं. बाळा त्रास द्यायचं. दुकानात चालली का तू? मला एक चॉकलेट आण. ते 2 पॅकेट पॅक झालेत. पहिले हे पॅक करून टाक. हा ना त्याला हे कर ना असं दुमडून त्यात टाकून दे ना. गरम आहे. हा ना दुमड त्याला. हा दे टाकून त्यात. ते 2 पराठे गरम राहण्यासाठी. ओके. त्याला स्टॅपलर कुठे ठेवलंय? ठीक आहे. हा खोल लटकन. परी 8 वाजले. तू जा तिकडे बस. मला ही लस्सीची तयारी राहिलेली आहे. 8 वाजले 1 मिनिटं. तू यातलं मी दही काढून ठेवलं. कुठे ठेवलंय? पातीला दिसा नाही याच्यात. हाय खाली. हे बघा ही लस्सीसाठी आम्ही दही वगैरे तयार करून ठेवलेलं आहे. मलाई लस्सी. आणि हो पसारा थोडाफार हो ना थोडाफार तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागणार आहे मित्रांनो. आणि हे मिक्सी जार स्पेशल आम्ही लस्सीसाठी वापरतो. टाकले नव्हते का? टाकलं ना पहिले टाकलेलं असायचं. दमानं कर. अजून 13 मिनिटं आहेत. कर दमानी. फक्त लस्सीच फिरवायची राहिली आता. मला लस्सी फिरवायची राहिलेली. 2 मिनिट थांब झालं. एवढी एकदा ऑर्डर देतो. मला बाहेर जायचं आहे मार्केटमध्ये. ऑर्डर आली हे काय कुठं? काय माहिती कुठली. आपला ॲड्रेस नाही दिसत ना. कर ना लस्सी घे ना. आपल्याला कुठली ती दिसत नाही ना. ही लस्सीची तयारी चालू आहे आता. ओके मी ग्लास काढतो तोपर्यंत. करा जे असं द्या कोमलकडची. थांबा 1 मिनिट मित्रांनो. ऑलमोस्ट आपली मलाई लस्सी तयार झालेली आहे. छान अशी थोडी मलाई टाक त्याच्यावर आणि कर पॅक पटकन. चल या चटण्या पण पॅक झाल्यात. लाव झाकण त्याला. झाकण देते मी तुला. नाही ठीक आहे लाव. आपलं पहिलंच असं. तसंच असतं कोमल. 9 मिनिटं बाकी आहे. रायडर अलर्ट झालेला आहे. अजून एक स्टॅपलर मारतो. कशाला? हा मार ना. ते घे ना का कुठे ठेवले. चला तू विचार याच्यात टाकायचं. थंडच आहे ना ते दही. ते साईडला ठेवतं. पहिले हे टाक मसाला. पार्सलवाले पैसे द्यावं लागेल.
तसं नसतं आई, ते स्वतः येतात घ्यायला आई, त्यांच्याकडे असतं सगळं. हो का? आपलं काही नसतं. हा करतात तिकडे मला स्टॅपलर मार कराड बस. थांब एक मिनटं मित्रांनो, झाली ऑर्डर रेडी आणि आपण इथं ऑर्डर रेडी करून टाकूया. ओके, ऑर्डर रेडी झालेली आहे. आता पटकन दिवशी तो येईल रायडर आणि घेऊन जाईल. किती वेळात येईल तो आता? ऑन द वेच येतो. त्याला ट्रॅक करूया आपण. आला आहे, आमच्या शंकरनगरच्या जवळपासच आहे. येतोय. ठेव साईडला, झालं 2 मिनटं. आजी एवढ्या याच्यात 305 रुपये भेटले आपल्याला. खरं काय हां, बरी येते. चांगले भेटले ना. हा ए, घे. चला आता किचन आवरून घे पटकन, संध्याकाळी डबल ऑर्डर पडते. मा पहिल्यापासून मला येतं भाऊ काही नाही बाई, तिची मरमर होते आणि मला लेकरं सांभाळावं. पण करावं लागेल ना. स्वतःचा करायचा मोठा. हा ना, मग स्वतःच नाही. हा स्वतः मग बरे बाबा. इथं काय जागेचे पैसे द्यायचे का काय द्यायचे, घरी बनवायचं विकायचं. हा हा ऑर्डर पडली ती. हा बघितलं ना कोमल, किती टाइम झाला त्यांनी? 18 मिनिटं दिलता ना. तुला ऑर्डर जास्त पडलेली असेल ना, तर जास्त टाइम देतो बरं का. काय चला मित्रांनो, येऊ द्या, डिलिव्हरी बॉय येईल, तो घेऊन जाईल. आमची पहिली ऑर्डर आज पडलेली आहे. कसं वाटतंय तुला? आज पहिले एक पडली, उद्या 2 पडते, वाढता वाढता वाढते. हा. तेच असतं ना ऑर्डर. तुझ्या मॅडमला सांग, अशी मेहनत आहे, घ्यावं लागती. कष्ट केल्याशिवाय फळ. हम्म. आलाय तो, त्याचा कॉल पण येईल. परत कुठं चाललाय काय माहिती. त्याला आवडलं की जायचं सांगते. हा तसंच असतं आजी. हो, आलावाडी कुठे सांगते. इथून सरळ रस्ता होता, त्यानं तिकडे कुठं गेलाय मला समजत वरती नाही. कोण नाही, माकडे वरती माकड पडलो का भूक आहे भूक. आलाय आता, येऊ दे त्याला. आवरून घे बाई पटकन. ओके, हे पाहा दादा. हा, पहिली ऑर्डर पराठी 2 आणि लस्सी. ती यायला घ्यायला. ते सांडणार नाही लस्सी, हा, लस्सी सांडणार नाही. नाही सांडत. बघा सकाळ सकाळी एवढं पळू केला आम्ही. एवढंच करायचं पण कधी धावपळ करायचं. नाही, तिघा मिळून भेटलं ना 4 मिनिटात होतं भैया. होते ना, काय होत नाही. हा, हे बघा ही रडायली, इकडे ये का. सकाळ सकाळी एक ऑर्डर केली रेडी आता. 2 मलाई लस्सी आणि 1 चीज पराठा, चीज बटर पराठा ऑर्डर केली आता. नेमकं तर आम्ही 2 मिनिटात बसलोय. पटकन 30 मिनिटात होतं कोमल ते. करायला गेलं ना होतं. सापडलं पाहिजे टाइमवर आपलं ध्यान. तेच असतं, ते तुम्ही तिथं व्यवस्थित आवरलं, व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थित होईल सगळं. टाइमवर ध्यानात नाही ना येतो. असा विषय बघा. कसं वाटलं? बरं वाटलं का? कालपासून 2 ऑर्डर पडल्यात, छान वाटलंय. हा, जवळपास 2 याच्यामध्ये 500 रुपये आपण काढलेत. आताची ऑर्डर 220 ची होती, कालची 330 305 ची ना. हा, 305 आणि आजची म्हणजे जवळपास 225 रुपये, 525 रुपये आपण आता कमवलेले. त्यातले आता ते खर्च वगैरे सगळं काढून थोडीफार आपली इन्कम चालू झालेली. कसं वाटलंय? एकदम चांगलं. आईच्या अकाउंटला घरी बसल्या. घरी बसलं. तुम्हाला नको वाटत होतं? हो ते. कारण ते फोन लावून डोकं चालत नाही. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय गॅस वाटतं? पाशी गेली पटकन होते, मम्मा जीवार येते. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो, काय वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तुम्हाला उद्या भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या. आणि आज सगळं वट सावित्री आहे, तर सर्व लेडीजला शुभेच्छा त्याच्या. आणि परत एकदा जय महाराष्ट्र.